स्वागत आहे आजच्या शुक्रवारच्या आशीर्वाद आणि आरोग्य सभेमध्ये. खरोखर प्रियांनो, तो परमेश्वर आज आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि आज तो परमेश्वर आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करणार आहे. आमेन. याच प्रियांनो, आजची सभा आपण सुरुवात करूया. त्याचबद्दल सुधाकर आणि विशाल पुढे येतील आणि आपल्याला प्रभूच्या स्तुती आणि आराधनेमध्ये चालवतील. हालेलुया 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 हालेलुया. खरोखर प्रियानो, आम्ही प्रभू येशूला धन्यवाद देतो, त्याचे आभार आणि उपकार मानतो, कारण की खरोखर देवाचं वचन सांगतो तो चांगला आहे. हालेलुया. तो एवढा चांगला आहे प्रियानो की त्याने आपल्यासाठी स्वर्ग सोडला. त्याने तुमच्या आणि माझ्या पापासाठी प्रियानो त्या क्रूसावरती स्वतःचं अर्पण केलं. हालेलुया. बायबल सांगतो प्रियानो, तो मेला, गाडला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला आणि आजही येशू ख्रिस्त जिवंत आहे. हालेलुया. आणि देवाचं वचन सांगतं प्रियानो स्तोत्र 34 मध्ये, तर देवाचा अनुभव घेऊन पहा, तो किती चांगला आहे. हालेलुया. तो एवढा चांगला आहे की आपण पापी असताना तो योग्य वेळेस त्या क्रूसावरती मरण पावला. हालेलुया. आणि तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. त्याने त्याच्या पवित्र रक्ताच्या द्वारे तुमचे आणि माझे सर्व पाप काय केले? क्षमा केले. पण बायबल कसं सांगतं, आपले म्हणजे तुम्हाला माहिती, मागील पापच नाही तर आता आपल्या जीवनामध्ये सर्व पाप येशू ख्रिस्ताने काय केले? क्षमा केले आहे. हालेलुया. आणि आम्ही खरोखर देवाचे लेकर झालो आहोत येशूच्या बलिदानाच्या द्वारे. आमेन. हालेलुया. म्हणून आम्ही त्या देवाच्या नावाला धन्यवाद द्या. एक गीत गाऊन प्रभूला धन्यवाद द्या. लहू लहू येशू का लहू, गुनाहों से हमको धोता है. लहू यीशु का लहू, गुनाहों से हमको
हालेलुया हालेलुया बोलो येशू मसीह की जय. खरोखर प्रियानो त्या येशूचं रक्त आम्हाला सर्व पापातून प्रियानो मुक्त करतं. हालेलुया. कारण की प्रियानो त्या रक्तामध्ये जीवन आहे. ते रक्त सर्व पवित्र आहे. हालेलुया. बायबल सांगता सर्वांनी पाप केलं आणि पापामुळे त्या देवाच्या गौरवाला उणे पडले. हालेलुया. परंतु त्या येशूच्या रक्ताच्या द्वारे त्याने सर्वांचे सर्व पाप काय केले? क्षमा केले. हालेलुया. प्रियानो आता देवाचं वचन आपल्याला सांगतं की तुम्ही आणि मी प्रियानो पापामुळे प्रियानो जसं शैतानाचे लेकर झालो होतो, परंतु त्या येशूच्या बलिदानाच्या द्वारे त्याच्या सांडलेल्या रक्ताच्या द्वारे त्याच्या पुनरुत्थानामध्ये आपण प्रियानो आता शैतानाचे नसून तर आता आपण देवाचे लेकर झालो आहोत. हालेलुया. आणि आपण देवाचे लेकर झालं तर देवाने त्याबरोबर काय केलं माहितीये? जसं देवाचं वचन सांगतं, आता तुम्ही फक्त पुत्रच नाहीये तर देवाच्या राज्याचे वारिसही आहात. हालेलुया. वारिस म्हणजे देवाने ते सर्व आशीर्वाद प्रियानो तुम्हाला आणि मला ख्रिस्त येशू मध्ये दिले आहे. हालेलुया. म्हणून प्रियानो आपण आनंदाने गीत गात प्रियानो त्याच्या जवळ येऊया आणि त्याच्या नावाला उंच आणि उंच करूया प्रियानो. त्याची स्तुती करूया आणि देवाचं वचन जसं आपल्याला सांगतं ना की नवीन नवीन गीत गा. हालेलुया. मग आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद देणार आहोत, आम्ही त्याची स्तुती करणार आहोत, त्याच्या नावाला उंच आणि उंच करणार आहोत प्रियानो. एक गीत हम प्रभुला धन्यवाद देगा. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार.
महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी हर पल महिमा हालेलुया हालेलुया धन्यवाद 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 पिता आम्ही तुझ्या नावाला गौरव महिमा आदर आणि सन्मान देतो. राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू धन्यवाद देते की पिता तुझ्या एकुलत्या एक पुत्राला आमच्यासाठी त्या क्रूस खांबावर तो अर्पण केलंस प्रभू येशू. तो आमच्यासाठी तुझ्या रक्ताचा एक एक थेंब तू सांडलास आणि आम्हाला प्रत्येक पापातून शापातून सैतानाच्या गुलामगिरीतून मुक्ती दिलीस. पिता आम्ही धन्यवाद देतो तुझ्या कृपेसाठी. आम्ही धन्यवाद देतो तुझ्या आशीर्वादाचा. आम्ही धन्यवाद देतो पिता तुझ्या सर्व सर्व केलेल्या उपकारांसाठी की प्रभू त्या उपकारांची आम्ही कधीही उतराई म्हणू शकतो आणि प्रभू ते रोज आणि रोज ते उपकार आमच्या जीवनावर वाढत. आम्ही धन्यवाद देतो रोजचा श्वास तू आम्हाला देतोस, प्रत्येक क्षणामध्ये तू आम्हाला सांभाळतस. प्रभू आम्ही धन्यवाद देतो तुझी कृपा आमच्यावर आघात आणि महान आहे म्हणून धन्यवाद देतो. आम्ही तुझ्या नावाला गौरव सन्मान महिमा आदर देतो. हालेलुया थँक यू जीसस वी प्रेज यू. धन्यवाद देतो सर्व गौरव प्रभू येशू. धन्यवाद
जगुधारे है तू सृष्टि का रचयिता खुदा मेरा तू परमेश्वर है तू जगुधारे है तू सृष्टि का रचयिता खुदा मेरा तू अल्फा है तू ओमेगा भी तू सारे मंडल का बादशाह है तू अल्फा है तू ओमेगा भी तू सारे मंडल का बादशाह है तू महान 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 है तू महान 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 है तुझसा कोई नहीं तू महान 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 है तू महान 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 है तुझसा कोई नहीं घुटनों पे आते हैं जय तेरे गाते घुटनों पे आते हैं जय तेरे गाते तू महान 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 है तू महान 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 है तुझसा कोई नहीं तू महान 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 है तू महान 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 है तुझसा कोई नहीं जिसने देखा यीशु तेरी ओर पाएगा शिफा तुझसे वो जिसने देखा यीशु तेरी ओर पाएगा शिफा तुझसे वो यहोवा राफा एलोहीम है तू संग रहने वाला खुदा मेरा तू यहोवा राफा एलोहीम है तू संग रहने वाला खुदा मेरा तू महान 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 है तू महान 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 है तुझसा कोई नहीं तू महान 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 है तू महान 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 है तुझसा कोई नहीं तू महान 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 है तू महान 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 है तुझसा कोई नहीं तू महान 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 है तू महान 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 है तुझसा कोई नहीं महिमा करते तेरी महिमा ऊंचा उठाते तेरा नाम यीशुआ महिमा करते तेरी महिमा ऊंचा उठाते तेरा नाम यीशुआ महिमा करते तेरी महिमा ऊंचा उठाते तेरा नाम यीशुआ महिमा करते तेरी महिमा ऊंचा उठाते तेरा नाम यीशुआ महिमा करते तेरी महिमा ऊंचा उठाते तेरा नाम यीशुआ
उठाते तेरा नाम यीशुआ महिमा करते हैं तेरी महिमा रजा उठाते तेरा नाम यीशुआ महिमा करते हैं तेरी महिमा रजा उठाते तेरा नाम यीशुआ हालेलुया महिमा करते हैं तेरी महिमा ऊंचा उठाते तेरा नाम यीशुआ महिमा करते हैं तेरी महिमा ऊंचा उठाते तेरा नाम यीशुआ महिमा करते हैं तेरी महिमा ऊंचा उठाते तेरा नाम यीशुआ आराधना
धन्यवाद 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 पिता मी तुझ्या नावाला गौरव महिमा आदर आणि सन्मान धन्यवाद राजांच्या राजा आणि प्रभूच्या प्रभू पिता तू आमच्यामध्ये हजर आहेस या जागेमध्ये उपस्थित आहेस धन्यवाद ही पूर्ण वेळ पिता आम्ही तुझ्या हातामध्ये पिता आज येशूच्या नावामध्ये प्रत्येकाला पिता तुझ्या प्रत्येक लेकरांना दर्शन दिलंस ओ रियांदारा बा शिखेरियांदारा बा रियांदो प्रभू या क्षणी अद्भुत कार्य करते ज्या कुणाच्या मनक्यामध्ये वेदना आहे प्रभू येशू या मनकातील विकाराला नष्ट कर ओ हालेलुया धन्यवाद येशू ज्याच्या डोक्यामध्ये आणि नाकामध्ये दुखते या क्षणी तो परमेश्वर सर्व डोक्यामधल्या नाकामधल्या वेदना नष्ट कर ओ धन्यवाद येशू हालेलुया ओ रियांदारा बा सर्व गाठी परमेश्वर नष्ट कर धन्यवाद येशू ओ उजव्या खांद्याच्या खाली इथे एक व्यक्ती ज्यांना गाठ आहे प्रभू येशू ती गाठ नष्ट कर ओ धन्यवाद या क्षणी तो परमेश्वर सर्व बंधन नष्ट कर सर्व शाप नष्ट होतो सैतानाची शक्ती नष्ट होते येशूचं सामर्थ्य प्रत्येक त्या लेकरांना स्पर्श करतो. प्रभू आम्ही धन्यवाद 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 ओ स्त्री बेरियांद्राबा ओ गळ्यातील सर्व त्रास घशातील सर्व त्रास प्रभू येशू नष्ट करतो प्रभू प्रत्येकाला निरोगी करते आशीर्वादाने करते ओ हालेलुया धन्यवाद धन्यवाद ओ प्रभूची शांती प्रभूचा आशीर्वाद ओ प्रभूची नदी या ठिकाणामध्ये धन्यवाद 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 पिता आम्ही तुझ्या नावाला गौरव महिमा आदर ओ रबा बाबा प्रभूचं प्रेम या ठिकाणामध्ये प्रभूचं सामर्थ्य या ठिकाणामध्ये ओ त्याच्या सिंहासनापासूनची नदी ही नदी या ठिकाणामध्ये वाहते परमेश्वराचा अभिषेक आणि ओ हालेलुया ओ धन्यवाद येशू धन्यवाद हालेलुया पिता धन्यवाद 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 पिता ही पूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये घेतलीस धन्यवाद प्रत्येक इथं आलेल्या तुझ्या लेकरांना स्पर्श केलीस तुझं सामर्थ्य प्रत्येक बंधन तोडते प्रत्येक विकार आणि आजार नष्ट करत आहे आम्ही धन्यवाद ही पूर्ण वेळ तिथे आहे येशूच्या नावात आमेन हालेलुया खरोखर प्रियांनो तो परमेश्वर आज आपल्यामध्ये हजर आहे आणि खरोखर तो परमेश्वर अद्भुत कार्य करणार आहे त्या देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही हालेलुया बायबल सांगते ज्यावेळेस आपण त्या परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो देव सर्व बंधन सर्व शाप नष्ट करतो हालेलुया हालेलुया प्रियांनो आपण प्रभूच्या वचनामध्ये जाऊया यावेळेस हालेलुया आणि यावेळेस आपल्यामध्ये सुधार करेल यावेळेस आपल्यासाठी प्रार्थना आमचे सर्व नेत्र बंद करूया पित्या आज आम्ही तुला धन्यवाद देतो आम्ही तुझी स्तुती करतो दे बाप्पा आम्ही तुझ्या जवळ येतो दे बाप्पा प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो तू आम्हाला या ठिकाणी एकत्र केलं दे बाप्पा की आम्ही तुझी वाणी ऐकावी दे बाप्पा पित्या आज आम्ही प्रार्थना करतो दे बाप्पा ज्या वचनाच्या द्वारे दे बाप्पा तू आम्हा बरोबर बोलणार आहेस पित्या विशेष करून प्रार्थना करतो दे बाप्पा ते प्रत्येक शब्द दे बाप्पा तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे दे बाप्पा तू आज प्रगट केलेस म्हणून तुला धन्यवाद देतो आज मी प्रार्थना करतो दे बाप्पा बोलणारे पास्टर सुन दे बाप्पा तर बोलणारा तू आहेस दे बाप्पा तुझा पवित्र आत्मा आहे दे बाप्पा आम्ही त्याला तुझ्या स्वाधीन करतो दे बाप्पा पित्या प्रार्थना करतो दे बाप्पा आजच्या या वचनाच्या द्वारे दे बाप्पा तू आमच्याशी बोलणार आहेस त्या वचनाच्या द्वारे प्रभूजी तू आम्हाला आशीर्वादित केलंस म्हणून तुला धन्यवाद देते ओ रबाशी आंदुर बोशी आराबाशी आंदरबे आज आम्ही प्रार्थना करतो दे बाप्पा तुझं वचन सजीव आहे दे बाप्पा तुझं वचन सक्रिय आहे दे बाप्पा ज्या कार्यकर्त्या ते तू पाठवलं दे बाप्पा ते केल्या वाचून विफल होऊन कधी तुझ्याकडे परत जात नाही माझा विश्वास आहे पित्या आजच्या वचनाच्या द्वारे दे
बाप्पा तू प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य केलंस म्हणून तुला धन्यवाद देतो. आज या वचनाच्या विरुद्ध असलेल्या सर्व अडथळ आणि सर्व बंधन आम्ही येशूच्या नावामध्ये नष्ट करतो पिता, आणि तुझी पवित्र आत्म्याची मोकळीता या जागेमध्ये आम्ही स्वीकारतो. धन्यवाद देतो. आजचं वचन तुझ्या स्वाधीन देवाप्पा करतो, येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. हालेलुया. प्रियांनो, आज परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे, तो आपल्यामध्ये हसत आहे. आणि खरोखर प्रियांनो, तो जो देव आहे त्याची आपल्या प्रत्येकासाठी अद्भुत योजना आहे. हालेलुया. बायबलमध्ये आपण जर वाचलं आहे ना, बायबलमध्ये असं म्हटलं, जर आपण यिर्मयाचा 29 अध्याय आणि आपण जर 11 वचन जर वाचलं, बायबल सांगतं, परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी सांगतो, ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, आपला जो देव, त्याच्या ज्या योजना तुमच्या जीवनाविषयी, त्या योजना चांगल्या आहेत. हालेलुया. इथं म्हटलं की जे संकल्प म्हणजे देवाची योजना ना, आणि बायबल सांगतं ते संकल्प कसे, देवाची योजना हिताची आहे. कशी आहे? आपलं हित व्हावं, आपलं चांगलं व्हावं. देव आपलं नेहमी चांगलं होतं. आमेन. आणि सैतान नेहमी वाईट. सैतान काय करतो? येशू बोलला, मी यासाठी आलो की तुम्हाला जीवन आणि विपुलपणाचं जीवन मिळावं. हालेलुया. आणि बायबल सांगतं सैतान काय आला? बायबल सांगतं चोर येतो हा घात, हत्या आणि नाश करायला. मग तुम्हाला माहिती आहे, गोष्ट खूप सोपी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, देव हा नेहमी आपल्या जीवनामध्ये चांगला. हालेलुया. हालेलुया. आणि तुम्हाला माहिती आहे, आपला देव इतका महान आहे की कदाचित सैतानाने कदाचित आपल्या जीवनामध्ये वाईट केलं असेल, पण त्या वाईटातून पण चांगलं करतो. इतका अद्भुत तो देव. हालेलुया. आणि म्हणून एक गोष्ट आपल्या मनामध्ये आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की आपला देव हा चांगला देव आहे. आमेन. आशीर्वाद देणारा देव आहे. आणि म्हणून आजची जी सभा आहे प्रियानो, या सभेला आपण काय म्हणतो? आशीर्वाद आणि आरोग्य सभा. हालेलुया. कारण परमेश्वर आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. परमेश्वर हा आरोग्य देणारा परमेश्वर आहे. परमेश्वर हा आपल्याला मुक्ती देणारा परमेश्वर आहे. तो सर्व बंधन आणि शाप तोडणारा परमेश्वर आहे. तो आपल्या जीवनामध्ये अद्भुत चिन्ह आणि चमत्कार करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. हालेलुया. पण एक खूप महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो, की आपल्या जीवनामध्ये हे सर्व अद्भुत चमत्कार येण्यासाठी ना, बायबल एक गोष्ट आपल्याला सांगतं. आपण वाचूया. आपण जर नीतिसूत्र याचा 18 अध्याय आणि यावेळेस आपण 20 आणि 21 वचन वाचूया. इथं बायबल सांगतं, मनुष्याला आपल्या तोंडापणाची फळे पोटभर खावी लागतात, त्याला आपल्या वाणीचे पीक भोगले पाहिजे. जिभेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहे, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. प्रियांनो, बायबल सांगतं मनुष्याला आपल्या तोंडापणाची फळे पोटभर खावी लागतात, त्याला आपल्या वाणीचं पीक भोगले पाहिजे. हालेलुया. आणि बायबल इथं सांगतं जिभेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहे. आपल्या जिभेच्या हातामध्ये काय? मृत्यू आणि जीवन. हालेलुया. आणि म्हणून आपल्या तोंडचे शब्द हे नेहमी मोजके असायला पाहिजे. काय लोकांना खूप बोलायची सवय असते आणि ती बोलायची सवयच त्यांचा नाश करून टाकते. हालेलुया. तुम्हाला माहिती, जास्त तोंड जर आपण चालवलं ना, त्याचा परिणाम, दुष्परिणाम आपल्या जीवनावर. हालेलुया. आणि म्हणून एक खूप महत्वाची गोष्ट आहे, बायबल सांगते ज्या माणसाला परिपूर्ण बनायचं असेल त्याने आपल्या जिभेवर ताबा ठेवला. जे पण तोंडामध्ये येतं लगेच बोलायचं नाही. विचार करा. हालेलुया. आहे की नाही? तुम्हाला माहिती प्रियांनो, इथं बायबल सांगते जिभेच्या हाती मृत्यू व जीवन आहे. हालेलुया. जिभेच्या हाती काय? मृत्यू आणि जीवन. आशीर्वाद आणि शाप हे जिभेच्या हातामध्ये.
हालेलुया. मग आपली जीभ तुम्हाला माहिती आहे ठरवणार आहे की तुम्हाला आशीर्वाद भेटणार आहे, जीवन भेटणार आहे, मरण भेटणार आहे का शाप भेटणार. हालेलुया. म्हणून आपली जीभ ही खूप महत्वाची आहे. हालेलुया. आपली जीभ ठरवते प्रियांनो आपल्या जीवनाची दिशा कशी होणार आहे. आमेन. आणि म्हणून प्रियांनो ही खूप गरजेची गोष्ट आहे, महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला काय करायचंय प्रियांनो. आपली जी जीभ आहे आपल्या जिभेला नियंत्रित करायचंय. आपल्या तोंडातून नेहमी चांगले शब्द निघाले पाहिजेत, उन्नतीचे शब्द निघाले पाहिजेत, आशीर्वादाचे शब्द निघाले पाहिजेत. हालेलुया. हालेलुया. आता ठीक आहे, इथं बायबल तर सांगत आहे की तुम्हाला माहिती आहे आपल्या जिभेमध्ये मृत्यू आणि जीवन आहे. पण तुम्हाला माहिती आहे का या जगातील 99% लोकांची जीभ खराब आहे. मी असं बोललो 100%च लोकांची जीभ खराब आहे. कारण ज्यावेळेस आदाम आणि हवा जो सर्वात पहिला माणूस है ना ज्याने पाप केलं त्याचा परिणाम कशावर झाला माहिती तुम्हाला. त्याचा परिणाम असा झाला ना त्याचा अंतःकरण आपण पाहतो ना जे अंतःकरण आहे त्याचा जे आपण पाहतो आत्मा आहे त्याचा अंतःकरण अंधकारमय झालं. आणि बायबल सांगतं जे अंतःकरणामध्ये भरलेले तेच मुखावाटे बाहेर येतं. आणि आपण पाहतो की प्रत्येक माणसाची जीभ ही खराब झाली. आणि ज्यावेळेस माणसाची जीभ खराब झाली माणसाचं जीवन खराब झालं. आता कसं आपण बघूया. आपण एक वचन वाचूया. मी एक वचन वाचत होतो आणि त्यावेळेस परमेश्वराने काही गोष्टी मला दाखवल्या. आपण जर मत्तेयचा 12 अध्याय आणि यावेळेस आपण इथं काही वचन आपण वाचूया. ओके. मत्तेयचा 12 अध्याय आणि यावेळेस आपण 34 वचन वाचूया. 34 वचन. अहो सापांच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील. कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार. बायबल सांगतं अहो सापाच्या पिल्लांनो. काय बोलते बायबल. अहो सापाच्या पिल्लांनो तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील. कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार. आता महत्वाची गोष्ट प्रश्नचिन्ह हा आहे कोण सापाचे पिल्ले. सापाचे पिल्ल कोण आहेत. तुम्ही जर संपूर्ण जगामध्ये बघितलं जगामध्ये जर तुम्ही बघितलं आहे की नाही प्रत्येक माणसाकडे बघितलं प्रत्येक माणूस बायबल सांगतं हा पापी आहे. सर्वांनी पाप केलेले. आणि तुम्हाला माहिती आहे जर खरं पाहायला गेलं प्रत्येक माणूस हे सापाचं पिल्लू. अजून एक वचन आपण वाचूया ना. आपण जर पहिले योहान याचा 3रा अध्याय पहिले योहान याचा 3रा अध्याय आणि आपण 10वं वचन वाचूया. यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही व जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही तोही नाही. बायबल सांगतं देवाची मुलं व सैतानाची मुलं आपण ओळखू शकतो. काय देवाचे मुलं आणि सैतानाचे मुलं आपण काय करू शकतो ओळखू शकतो. बायबल सांगतं देवाची मुलं व सैतानाची मुलं उघड दिसून येतात.
जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही. बायबल सांगतो जो कोणी देवाच्या वचनाप्रमाणे नियमाप्रमाणे वागत नाही तो देवाचा नाही. आणि जो आपल्या बंधूवर आपल्या भावावर प्रेम करत नाही, बायबल सांगतो तोही देवापासून नाही. आणि ह्या दोन गोष्टी तुम्ही बघा पूर्ण जगामध्ये आपल्याला दिसतात. काय सर्व माणसं काय करत आहेत? पाप करत आहेत, लबाडी करत आहेत, चोरी करत आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, आपल्या बंधूवर प्रीती करत नाही, आपल्या भावावर प्रेम करत नाही, शेजाऱ्यांवर प्रेम करत. नेहमी आपण पाहतो शेजाऱ्यांचे नेहमी भांडणं, छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं, पाण्यावरून भांडणं, कचऱ्यावरून भांडणं, पैशावरून तर काय विचारायलाच सोय नाही, जागेवरून तर विचारायलाच सोय नाही, घरावरून तर विचारूच नका. म्हणजे विचार करा, भाऊ भाऊ एकमेकाचा जीव गेला की नाही. आणि मग इथं बायबल सांगतो, मग आपण पाहतो जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही तोही. तिथे जो येशू ख्रिस्त बोलत आहे, अहो सापाच्या पिल्लांनो. ऍक्च्युली खरं पाहायला गेलं, सत्य पाहायला गेलं, संपूर्ण जग हे कोण आहे? सापाचे पिल्ले. सर्वांनी पाप केलेले आणि सर्व देवाच्या आशीर्वादाला अंतरलेले आहे. सर्व जग शापित आहे, कारण सर्व सापाचे पिल्ले. आणि सापाचे पिल्ले पापी आहे, म्हणून त्यांच्या तोंडातून काय निघतं? इथं बायबल सांगतं ना, कारण इथं बायबल सांगतं अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार. ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे, जो पहिला मनुष्य ज्याचं नाव होतं आदाम आणि त्याची पत्नी हवा यांनी पाप केलं, देवाची आज्ञा मोडली, त्यांनी सैतानाचं ऐकलं. कुणाचं ऐकलं? सैतानाचं ऐकलं. त्यावेळेस काय झालं माहिती तुम्हाला? त्यांचा आत्मा मेला आणि त्यांच्यामध्ये सैतानाचं रूप आलं, स्वार्थीपणा आला, लबाडीचा स्वभाव. तुम्हाला माहिती लबाडी करणं किती कॉमन आहे जगामध्ये. का? सर्व जगातले लोक लबाडी खूप इझिली करतात. का? कारण बायबल सांगतं सैतान हा लबाड आणि लबाडीचा. आणि सर्व लोक कोण आहे? लबाडी करायला तर विचारूच नका, सर्व जग लबाडी करतो. का? का? सापाचे पिल्ले. हालेलुया. पण तुम्हाला माहिती प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त यासाठी आला की आपण जे सापाचे पिल्लो होतो, आपण देवाचे पिल्ल बनावं. हालेलुया. आपण देवाचे लेकर बनावं. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे बायबल सांगतं की देव आपल्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच, आपण सैतानाचे पिल्ल असताना, प्रियांनो काय झालं तुम्हाला माहिती आहे का ना? आपण सैतानाचे पिल्ल होतो, आपण सैतानाचे लेकरं होतो, आपण देवाचे शत्रू होतो, आपण देवाच्या वचना विरुद्ध आपले जीवन जगत होतो. पण तरी पण तुम्हाला माहिती आहे देवाने काय केलं? त्या देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला, प्रभू येशूला या जगामध्ये पाठवलं. हालेलुया. काय केलं? त्याचा एकुलता एक पुत्र जो प्रभू येशू ख्रिस्त, त्याला या जगामध्ये पाठवलं. आमेन. हालेलुया, हालेलुया. आणि खरोखर प्रियांनो, म्हणून आपण पाहतो ना की येशू आपल्यासाठी मनुष्य झाला. येशू आपल्यासाठी प्रियांनो, आपण पाहतो की जो देव मनुष्य बनला आणि मनुष्य बनवून त्याने काय केलं माहितीये तुम्हाला? एकच कारण होतं. तुम्हाला माहितीये देवाचा पुत्र हा मनुष्याचा पुत्र बनला. काय बनला? देवाचा पुत्र मनुष्याचा पुत्र बनला. तुम्हाला माहितीये का की तुम्ही आणि मी देवाचे पुत्र आणि कन्या बनावं. हालेलुया. का? का तो देवाचा पुत्र बनला? तो देवाचा पुत्र मनुष्याचा पुत्र का बनला? की तुम्ही आणि मी जे सैतानाचे पिल्लो होतो, आपण काय बनावं? देवाचे लेकरं बनावं. आमेन. पण आता तुम्ही बोलाल असं कसं शक्य आहे? हे तसं होईल
ना मनुष्य ना आपण पाहतो देवाचं लेकरू कसं काय बनणार. हालेलुया. तुम्हाला माहितीये ना देवाचं लेकरं आपल्याला बनवण्यासाठी त्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला माहितीये काय केलं. तो आपल्या सर्वांसाठी हा जो क्रूस खांब आहे या क्रूस खांबावर त्याने त्याचा जीव दिला. बायबल सांगतं ज्याला पाप ठाऊक नव्हतं त्याला तुमच्या आमच्याकरिता पाप असं करण्यात आलं आणि तो येशू तुम्हाला माहितीये या क्रूस खांबावर मरण पावला. त्याने त्याचं रक्त सांडलं. हालेलुया. प्रियांनो त्याच्या हातामध्ये पायामध्ये खिळे ठोकण्यात आले. त्याच्या डोक्यामध्ये काट्याचा मुकुट रोवण्यात आला. प्रियांनो त्याने आपले सर्व शाप त्याच्यावर घेतले. बायबल सांगतं प्रियांनो की पापाचं वेतन जे मरण आहे जे तुम्हाला आणि मला सहन करायचं होतं ते मरण येशूनी त्याच्यावर घेतलं. हालेलुया. आपल्या सर्वांच्या पापाची शिक्षा येशूनी या क्रूस खांबावर घेतली. तो मेला, त्याच्या रक्ताचा एक एक थेंब सांडला आणि त्याच्या रक्ताने आपले सर्व पाप क्षमा केले. पण इतकंच नव्हे प्रियांनो, हालेलुया, ज्यावेळेस तो मेला, तो मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत. काय झाला तो तिसऱ्या दिवशी मरणावर पुन्हा जिवंत झाला. हालेलुया. आता बघा येशू मेला होता पण काय झाला पुन्हा. येशू का मेला होता. आपल्या पापामुळं. पापाचं वेतन मरण. मग येशू पण पापी झाला. या क्रूस खांबावर तुम्हाला माहिती ज्यावेळेस येशूला मारण्यात आलं तो काय झाला आपल्यासाठी पापी. म्हणून तुम्हाला माहितीये बायबल सांगते येशू तुझ बोलला माझ्या देवा तू माझा त्याग का केला. जो देव पिता आहे त्या देव पित्याने येशूला सोडून टाकलं. का. कारण येशू ख्रिस्त पापी बनला. हालेलुया. है ना. पण इतकंच नव्हे प्रियांनो. हालेलुया ना. तो मेला, त्याला त्या कबरेमध्ये पुरण्यात आलं. हालेलुया. एक गुहा होती त्या गुहेमध्ये त्याला ठेवण्यात आलं. पण तुम्हाला माहितीये काय झालं त्याच्यानंतर. तो मेलेला येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. हालेलुया. येशू ख्रिस्त हा तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला आणि तो पुन्हा काय बनला देवाचा. हालेलुया. येशू हा मरणातून काय झाला तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला आणि तुम्हाला माहितीये प्रियांनो तो पुन्हा काय बनला देवाचा पुत्र. आमेन. हालेलुया. हालेलुया. तर प्रियांनो खरोखर आपल्याला काय करायचंय म्हणून आता एक महत्वाची गोष्ट करायची. बायबल सांगते जे सर्व जग आपण सापाचे पिल्लो होतो पण आपल्याला तो येशू यासाठी आला की तुम्ही आणि मी देवाचे लेकरं बनावं. आणि आपल्याला देवाचे लेकरं बनवण्यासाठी त्या येशूने त्या क्रूस खांबावर त्याचा जीव दिला, त्याचं रक्त सांडलं, तो मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. आता जो कोणी व्यक्ती हा विश्वास देतो की हो येशू तू माझ्या पापासाठी क्रूस खांबावर बलिदान केलंस, माझ्यासाठी तू मेलास आणि माझ्यासाठी तू तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झालास. बायबल सांगतं त्या माणसाचे सर्व पाप क्षमा होतात आणि त्या माणसाचा नवीन जन्म होतो. तो व्यक्ती देवाचा लेकरू बनतो. हालेलुया. हालेलुया. काय बनतो आपण देवाचं लेकरू बनतो. आमेन. हालेलुया. आणि म्हणून प्रियाने ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया. उत्थानाच्या द्वारे प्रियांनो आपलं तारण झालं, आपला नवीन जन्म झाला. आपण एक वचन वाचूया. आपण जर पेत्राचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि यावेळेस प्रियांनो आपण एक वचन वाचूया. आपण 3 पासून वचन वाचूया. इथे बायबल सांगतं आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव पिता धन्यवादित असो, जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला. हालेलुया. इथं बायबल सांगतं की त्या देवाने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृत्यूमधून पुनरुत्थानाच्या द्वारे
बायबल सांगतं की आपल्याला पुन्हा जन्म दिला, आपला नवीन जन्म झाला आणि प्रियांनो आपण जिवंत देवाचे लेकरं बनतो. हालेलुया. तर प्रियांनो हे जे होतं येशू बोलला ना सापाच्या पिल्लांना, प्रियांनो हे जुन्या करारामध्ये होतं ना, कारण येशूने अजून क्रूस खांबावर बलिदान केलं नव्हतं. या जगातले सर्व लोक पापी होते, सापाचे पिल्ल होते. पण ज्यावेळेस येशूने क्रूस खांबावर बलिदान केलं, रक्त सांडलं, प्रियांनो त्याच्या रक्ताच्या द्वारे आपले सर्व पाप क्षमा झाले. पण इतकंच नव्हे, त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आपला नवीन जन्म झाला. आमेन. हालेलुया. आणि बायबल सांगते देवाने आपल्याला नवीन हृदय दिलं. देवाने आपल्याला काय केलं? नवीन हृदय दिलं. आपल्यामध्ये जो मेलेला आत्मा होता तो पुन्हा जिवंत झाला. हालेलुया. जो मेलेला आत्मा किंवा जे मेलेलं हृदय होतं ते पुन्हा आपण पाहतो देवाने आपल्याला जिवंत दिलं. आमेन. आणि अशा रीतीने प्रियांनो आपण पाहतो ना की आपण पाहतो की देवाने आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलं. हालेलुया. आता आपण पाहतो आपली पोझिशन बदलली. आपण जे सापाचे पिल्ल होतो, आपण जे सैतानाचे लेकर होतो, पण येशूच्या रक्ताने, येशूच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आता तुम्ही आणि मी जिवंत देवाचे लेकर बनतो. हालेलुया. आपण आता देवाचे लेकर आहे. हालेलुया. आता म्हणून महत्वाची गोष्ट काय तुम्हाला माहितीये, मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना की जे सर्व आशीर्वाद आहेत हे यावर अवलंबून आहे. कशावर? आपल्या जिभेवर. हालेलुया. आता आपला नवीन जन्म झाला, आपले सर्व पाप क्षमा झाले, आपण नवीन उत्पत्ती बनलो, आपण देवाचे लेकरं बनलो. पण देवाचे लेकरं बनल्यानंतर तरी पण आपल्याला आपलं तोंड सांभाळायचं. त्याचा असा अर्थ नाही आता काय पण बोलायचं. प्रियांनो तुम्हाला माहितीये जर आपण ना आपल्या तोंडातून जे चांगले शब्द आपण जर बोलले नाही, तुम्ही जर असे शापाचे शब्द बोलता, वाईट शब्द बोलता, तर तुम्हाला माहितीये प्रियांनो काय होणार आहे? बायबल सांगतं माणसाला आपल्या वाणीचं पीक भोगलं पाहिजे. माणसाला काय भोगावं लागेल? आपल्या वाणीचं पीक भोगावं लागेल. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो ही खूप गरजेची गोष्ट आहे, महत्वाची गोष्ट आहे. आपल्या मुखातून नेहमी चांगले शब्द निघायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस आपण चांगले शब्द बोलणार आहे, ज्यावेळेस आपण देवाचे शब्द, मी असं बोलल ना, चांगल्या शब्द बोलण्यापेक्षा अजून महत्वाची गोष्ट आहे ना, देवाचं वचन आपण आपल्या मुखामध्ये ठेवतो आणि ते देवाचं वचन आपण बोलतो, त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये चांगलं व्हायला लागतं. काय व्हायला लागतं? आमेन. आपण अजून एक वचन वाचूया. यावेळेस आपण पेत्राचे पुन्हा एकदा पहिले पत्र, पेत्राचे पहिले पत्र, आणि यावेळेस आपण इथं काय वचन वाचूया. हालेलुया. पेत्राचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय, आणि यावेळेस प्रियांनो आपण 9 पासून सुरुवात करूया आणि आपण 11 पर्यंत वचन वाचूया. इथं बायबल सांगतं प्रियांनो, वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका, तर उलट आशीर्वाद द्या. काय सांगतं बायबल? काय द्या? उलट काय द्या? आता बघा, आपण बघितलं जर तोंडातून जर तुम्ही वाईट बोलला तर तुम्हाला पण वाईट भेटेल. वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका. बायबल सांगते जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुम्हाला वाईट बोलतात त्यांना चांगलं बोला. तुम्ही जर जगातल्या लोकांसारखंच एकमेकांना हा शिव्या देतोय, तो तुम्ही त्याला शिव्या देताय, तर दोघांना पण शाप भेटत आहे, दोघांचं पण जीवन आपण पाहतो नष्ट. बायबल सांगते जे तुम्हाला शाप देतात तुम्ही काय करा? त्यांना आशीर्वाद द्या. कारण बायबल सांगते आशीर्वाद हे वचन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. आता पुढचं वचन खूप महत्वाचं आहे. कारण जीवनाची आवड धरून चांगले दिवस पहावे. किती लोकांना चांगले दिवस पाहायचे? सुखाचे दिवस पाहायचे, आशीर्वादाचे दिवस पाहायचे, बरकतीचे दिवस पाहायचे.
आरोग्याचे दिवस बघायचे. तर बायबल इथं प्रश्न विचारत आहे ना, जीवनाची आवड धरून चांगले दिवस पाहावे अशी ज्याची इच्छा असेल. अशी ज्याची किती लोकांची इच्छा आहे? हालेलुया. प्रियांनो, तुमची इच्छा आहे का? जे सर्व ऑनलाईन बघत आहे, तुमची इच्छा आहे का? हालेलुया. तुम्ही चांगले दिवस पाहावे ही तुमची इच्छा आहे का? तर बायबल काय सांगतं आपण वाचूया. बायबल सांगतं, त्याने वाईटापासून आपली जीभ व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे. काय सांगत इथं बायबल प्रियांनो? की वाईटापासून आपली जीभ व कपटी भाषणापासून आपले हालेलुया. सर्वात पहिली गोष्ट आपण बघितलं, आशीर्वाद आणि शाप, मृत्यू आणि जीवन जिभेच्या ठायी आहे. हालेलुया. माणसाला आपल्या वाणीचं पीक भोगलं पाहिजे. माणूस जे बोलणार त्याचं प्रतिफळ ते आपण पाहतो बी आहे. तो जे बोलत राहणार तेच त्याला मिळणार. आणि म्हणून प्रियांनो, एक खूप महत्वाची गोष्ट इथं बायबल सांगत आहे, जर तुम्हाला चांगले दिवस पाहिजे ना, तर काय करा? वाईटापासून आपली जीभ व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे. हालेलुया. एक निश्चय करा, मी बोलल तर चांगलंच बोलल. मी कुणाविषयी पण बोलल तर चांगलंच बोलल. हालेलुया. आणि चांगलं बोलता येत नाही तर गप्प राहा, तोंड बंद ठेवा, ओठांना चिमटा लावून टाका. कारण काय ना, ही जीभ खूप घाण आहे. सर्व प्रॉब्लेम या जगामध्ये कशामुळे होतात माहितीये तुम्हाला? जिभेमुळे. आपण अजून एक वचन वाचूया ना. आपण जर याकोबाचं पत्र याचा 3रा अध्याय, आणि बायबल सांगतं, आपण याकोबाचं पत्र 3रा अध्याय 6 वचन, जीभ ही आग आहे. जीभ काय? जीभ ही आग आहे, ती अनितीचे भुवन आहे. आपल्या अवयवात सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे. ती सृष्टीचे चक्र पेटविणारी आणि नरकाने पेटविलेली अशी आहे. काय सांगतं बायबल? जीभ काय? आग आहे, ती अनितीचे भुवन आहे. आपल्या सर्व शरीरात आपलं सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे. तुम्हाला माहितीये का, अनेकदा अनेक लोक आजारी पडतात. का माहितीये का? जिभेमुळे. सारखं कबूल कर, मी आजारी आहे भाऊ, मी आजारी आहे भाऊ. आहे की नाही? काय नाही झालं तरी पण उगाचच दुसऱ्यांपासून सहानुभूती प्राप्त करण्यासाठी काय बरंच वाटत नाही, काय बरंच वाटत नाही, सारखं तेच बोलायचं. ज्यावेळेस तुम्ही ते बोलत राहणार, मला बरं वाटत नाही, मला बरं वाटत नाही, माझं डोकं दुखतंय, माझं पोट दुखतंय, माझं हे दुखतंय, नुसतं सर्वांना तुमच्याकडे बघण्यासाठी, की तुम्हाला असं वाटतं सर्वांनी माझ्याकडेच बघत राहावं ना, म्हणून सर्वांना नुसतं परेशान करायचं. आणि मग काय होतं माहिती तुम्हाला? खरोखर आजार येऊन जात. जे तुम्ही बोलत होता ते खरं खरं येऊन जात. आहे की नाही? मग म्हणून प्रियांनो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. बायबल सांगतं, जीभ ही आग आहे. तुम्हाला माहिती आहे, सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे. ती सृष्टीचे चक्र पेटविणारी आणि नरकाने पेटविलेली अशी. तुम्हाला माहिती आहे, आपल्या जिभेमुळं जर तुम्ही असं जर खोट्या रीतीने जर तुम्ही बोलत राहिला, मी आजारी आहे, मी आजारी आहे, आम्ही गरीब आहे, माझं नशीबच खूप फुटकंय, माझं काहीच भलं नाही झालं, आणि देवाने का मला सोडून टाकलं, आणि देव, अनेक लोक कुरकुर नुसती, चांगले शब्द कधी नाही निघणार तोंडात. कटकटी आणि कुरकुर, तोंडात काय भरलंय नुसतं, आणि मलाच हे छोटं घर आहे आणि दुसऱ्यांचे मोठे मोठे बंगले आहेत. काय करायचं? नुसती कुरकुर, नेहमी कुटकुट, कटकट. तर कटकट करणारे आणि कुरकुर करणारे बनू नका. बायबल सांग काय बना?
देवाची स्तुती करणारे, देवाला धन्यवाद देणारे, हालेलुया, जे कुरकुर आणि कटकटी करतात प्रियांनो, ते त्यांच्या शब्दांच्या द्वारे काय करत आहेत माहितीये तुम्हाला? इथं बायबल सांगतं आपलं जीवन अमंगळ करत आहे. आपले जीवन काय करत आहे? अमंगळ करत आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो ही खूप महत्वाची गोष्ट, आज आपण खूप महत्वाचं वचन बघत आहे. हालेलुया. तुम्हाला जर आशीर्वादित जीवन बघायचंय, तुम्हाला जर चांगले दिवस बघायचे, हालेलुया, तुम्हाला जर जीवन पाहिजे, तुम्हाला जर आशीर्वाद पाहिजे, तर बायबल सांगतं आपली जीभ आवरा, ओठ आवरा. हालेलुया. जोपर्यंत तुमची जीभ आणि ओठ आवरणार नाही तोपर्यंत तुमचं जीवन बदलणार. जोपर्यंत तुमची जीभ आणि ओठ बदलणार नाही तोपर्यंत तुमचं जीवन तिथंच गोल 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 फिरत राहणार. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे बायबल सांगतं देवाने आपल्याला जीभ यासाठी दिली की प्रियांनो, आपली जीभ तुम्हाला माहिती कशी आहे? एका गाडीचं हँडल असतं ना, दिशा देण्यासाठी. पुढं खड्डा आला तर आपण काय करतो? ते हँडल लगेच फिरवतो, है की नाही? आपण दिशा बदलतो, खड्ड्यामध्ये जात नाही ना. आणि काही लोक जाणून बुजून काय करतात? खड्ड्यामध्ये जातात. माझं काय भलंच होत नाही, मला देवाने सोडून टाकले, माझं नशीबच फुटकय, आणि मलाच का असं? हा शब्द खूप, मलाच का असं? प्रियांनो, हालेलुया, तुम्ही जर असं बोलत राहिला अजून खड्ड्यामध्ये जाते. हालेलुया. तुम्हाला जर जीवन पाहिजे, तुम्हाला जर आशीर्वाद पाहिजे, तुम्हाला जर आरोग्य पाहिजे, तर प्रियांनो सर्वात पहिली गोष्ट आपण बघितलं, आपल्याला काय बनायचंय? देवाचे लेकरं. येशूवर विश्वास ठेवून आपण देवाचे लेकरं बनतो. आमेन. पण इथंच सर्व परिस्थिती बदलत नाही, याच्यानंतर आपले शब्द बदलले पाहिजे. हालेलुया. आपलं बोलणं बदललं पाहिजे. बायबल सांगतं जोपर्यंत आपलं बोलणं बदलणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये देवाचं कार्य, देवाचे आशीर्वाद येणार नाही. एक अजून एक वचन आपण बोलूया. आपण जर या वेळेस यहोशुवा याचा पहिला अध्याय आणि 8 वचन, यहोशुवा याचा पहिला अध्याय आणि 8 वचन आपण वाचूया. इथे बायबल सांगतं नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. बायबल काय सांगतं? नियमशास्त्र म्हणजे देवाचं वचन आपल्या मुखामध्ये पाहिजे. काय पाहिजे आपल्या मुखामध्ये? देवाचं वचन. पिक्चरचे डायलॉग नको. पिक्चरचे डायलॉग नका बोलू, है की नाही? सारखं नाही तर कानामध्ये तेच कोणत्या गोष्टी? सैतानाचे शब्द. सिरियल मध्ये ते पाहणार, है की नाही? पिक्चर मध्ये ते पाहणार, तेच बोलत राहणार, है की नाही? तेच गाणे, विचित्र गाणे. प्रियांनो, इथे बायबल सांगते की आपल्या मुखामध्ये देवाचं वचन पाहिजे. हालेलुया. देवाचं वचन बायबल सांगते तुझ्या मुखामध्ये सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्र आणि दिवस त्याचे मनन कर. 3 गोष्टी सांगितल्या. सर्वात पहिली गोष्ट सांगितली, देवाचं जे वचन आपल्या मुखामध्ये पाहिजे. देवाचं वचन कुठं पाहिजे? मुखामध्ये. अनेक लोक बायबल घेतात, उशाला ठेवतात आणि झोपतात. त्यांना काय वाटतं? उशाला ठेवून झोपलं तर सैतान माझ्याजवळ येणार नाही. तरी पण येईल सैतान. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही उशाला ठेवा ते बायबल, खिशामध्ये ठेवा, तरी पण सैतान तुम्हाला त्रास देईल. कारण हे वचन तुम्हाला माहितीये खिशामध्ये ठेवण्यासाठी, उशाखाली ठेवण्यासाठी नाहीये. जेव्हा घरामध्ये एक मोठा असं करायचं नाही का, ते लाकडाचं ते स्टँड आणि त्याच्यावर ठेवायचं आणि हात लावायचा नाही पण त्याला. प्रियांनो, हे बायबल इथं बायबल सांगते नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखामध्ये सदैव असू दे. कुठं पाहिजे? आपल्या मुखामध्ये. आमेन.
दुसरी गोष्ट, रात्रंदिवस त्याचे मनन कर. देवाच्या वचनाचं काय कर? रात्रंदिवस मनन कर. आणि तिसरी गोष्ट सांगितली, या वचनाप्रमाणे वाग, या वचनाप्रमाणे कृती कर. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या तीन गोष्टी कराल, काय होईल? बायबल सांगतं, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. काय होईल? तुझा मार्ग सुखाचा होईल. प्रियांनो, आता मी जर विचारलं किती लोकांना सुख पाहिजे, सर्वजण हात वर करतील. पाहिजे ना? सर्वांना पाहिजे सुख. किती लोकांना दुःख पाहिजे? ज्यांना दुःख पाहिजे त्यांनी आपले हात वर नका करू, खालीच ठेवा. किती लोकांना दुःख पाहिजे? हात खालीच ठेवा. ज्यांना सुख पाहिजे त्यांनी हात वर करा. दुःख पाहिजे त्यांनी हात खाली ठेवा. सुख पाहिजे त्यांनी हात वर करा. आता देव बघते कुणाला सुख पाहिजे आणि कुणाला दुःख पाहिजे. हालेलुया. तर तुम्हाला माहिती, सर्वांना सुख पाहिजे. सर्वांना काय पाहिजे? यश पाहिजे. पाहिजे ना सर्वांना? का अपयश पाहिजे? अपयश पाहिजे. सर्वांना यश पाहिजे, सर्वांना सुख पाहिजे. पण बायबल सांगतं प्रियांनो, जर आपल्याला सुख आणि यश पाहिजे तर सर्वात महत्वाची गोष्ट काय? आपलं तोंड बदललं पाहिजे. जोपर्यंत जीभ बदलणार नाही, दुःखच दुःख आहे तुमच्या जीवनात. तोंडातून निघून गेलं ब्रदर, तोंडातून निघून गेलं. हालेलुया. नाही निघायला पाहिजे. चांगले शब्द निघू द्या ना, वाईट का निघतात सारखे? हालेलुया. प्रियांनो, तुम्हाला माहितीये, आपल्या तोंडातून, आपल्या तोंडावर अवलंबून आहे, आपल्या जिभेवर अवलंबून. इथं म्हटलं, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखामध्ये सदैव असू दे. या वचनावर तू दिवस आणि रात्र मनन कर आणि याप्रमाणे कृती कर. ह्या दोन गोष्टी केल्या ना तुम्ही, हे वचन तुमच्या मुखामध्ये राहिलं, तुमच्या मनामध्ये राहिलं, आपोआप तुम्ही या वचनाप्रमाणे कृती करायला. हालेलुया. आणि काय होईल? बायबल सांगतं, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. हालेलुया. तर आपण पाहतो प्रियांनो, प्रत्येक वेळेस, आता पुन्हा एकदा आपण शेवटचं येशू ख्रिस्ताने काय म्हटलं आपण बघूया. आपण जर मत्ते याचा 15 अध्याय, मत्ते याचा 12 अध्याय, आणि इथं आपण पाहतो, येशूने सुरुवात केली, अहो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता, तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार. पुढे बायबल सांगतं, चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून चांगले काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट काढतो. हालेलुया. काय सांगते इथं बायबल? चांगला माणूस आपल्या अंतःकरणामध्ये. आता बघा, म्हणून इथं बायबल मध्ये काय म्हटलं? रात्रंदिवस कशावर मनन कर? का सिरियल बघत राहता, पिक्चर बघत राहता? सिरियल मध्ये काय बघता? एका बाईने 4 लग्न केले, एका माणसाने 10 लग्न केले. हिरो कसा खून करत आहे, कसा रेप करत आहे, कसं मारामारी करत आहे, कसं वाईट शब्द बोलत आहे. सर्व वाईट गोष्टी जर तुम्ही दिवस आणि रात्र तुमच्या डोळ्यासमोर ठेवता आणि कानांनी ऐकता. आता बायबल सांगते, जे अंतःकरणामध्ये गेले तेच मुखावाटे. ते जर तुम्ही सारखं बघत आहे, वाईट गोष्टी वाईट गोष्टी वाईट गोष्टी, ते अंतःकरणामध्ये भरत आहे, मग आतून काय निघणार आहे? बायबल सांगता, आपल्या अंतःकरणामध्ये आपण चांगल्या गोष्टी भरल्या पाहिजेत. हालेलुया. प्रियांनो, म्हणून बायबल सांगतं, रात्र आणि दिवस देवाच्या वचनाचं काय कर? मनन कर. हालेलुया. हालेलुया. आणि ते मनन, ते आपल्या अंतःकरणामध्ये ठेव, ते मनामध्ये ठेव, आणि ते शब्द तुझ्या मुखातून बाहेर निघतील. आणि ज्यावेळेस ते चांगले शब्द तुझ्या मुखातून बाहेर निघतील, त्यावेळेस चांगलं तुझ्या जीवनामध्ये. आपण बघितलं,
पेत्राचे पहिले पत्र 3रा अध्याय, जीवनाची आवड धरून ज्याला चांगले दिवस पाहावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने काय करावं? वाईट भाषणापासून आपली जीभ आवरावी आणि कपटी भाषणापासून आपले ओठ. तर प्रियानो, सर्व कुठे येतं? नाकापर्यंत आलेत आशीर्वाद. देवाचे आशीर्वाद कुठपर्यंत आलेत? येशूने ज्यावेळेस बलिदान केलं, क्रूस खांबावर त्याचं रक्त सांडलं, बायबल सांगतं येशूने आपल्याला सर्व दिलेले आहे. आपल्याला आरोग्य दिलं, आपल्याला शांती दिली, आपल्याला आनंद दिला, आपल्याला समाधान दिलंय, आपल्याला बरकत दिली, आपल्याला समृद्धी दिली, आपल्याला सार्वकालिक जीवन दिले, आपल्याला स्वर्ग दिले. येशूने सर्व दिले. कुठपर्यंत आहे? नाकापर्यंत. नाकाच्या 2 बोट खाली काय आहे? ओठ आणि जीभ. इथपर्यंत दिले. विनसतंय कुठं? इथं. देव बोलतो मी दिलं. हा काय बोलतो? मला आरोग्यच नाही भेटलं अजून. भेटलंच नाही अजून. प्रियानो, ज्यावेळेस आपण आपल्या जिभेने अविश्वासाचे शब्द बोलतो, आपण कपटी शब्द बोलतो ना, द्वेषाचे शब्द बोलतो, वाईट शब्द बोलतो, तुम्हाला माहिती त्याचा परिणाम काय होतो? त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. आणि मग प्रियानो, जे आशीर्वाद इथपर्यंत आले ते पुन्हा निघून जातात. हालेलुया. आणि म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे. बायबल सांगतं चांगले दिवस पाहावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने वाईट भाषणापासून आपली जीभ आणि कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे. आमेन. हालेलुया. तर खरोखर प्रियानो, ही आशीर्वादाची किल्ली आहे. जर तुम्हाला हे समजलं नाही तर तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद नाही येऊ शकत. कारण बायबल सांगतात, आता खूप वचनं दाखवले, अजून एक पवित्र आत्मा मला सांगत आहे, पण मी डायरेक्ट तुम्हाला सांगतो. बायबल सांगतं आशीर्वाद आणि शाप हे जिभेच्या हातामध्ये. आशीर्वाद आणि शाप कुठे? जिभेच्या ठाई. हालेलुया. जर तुम्ही चांगले शब्द बोलता, आता तुम्हाला माहिती आहे काही लोक काय करतात, आपल्या मुलांना पण आशीर्वाद देतात, आपल्या मुलांना काय करतात? शाप देतात. सॉरी, बावळटा, मूर्खा, हे तर खूप चांगले शब्द बोललो मी. त्याच्यापेक्षा खूप वाईट वाईट शब्द आपल्या मुलांना बोलतात, शिव्या देतात, वाईट शब्द बोलतात. आणि मग काय होतं? ते मुलं तसेच बनतात. कुणी बनवलं? ते मुलांना. ते नाही बनले, तुमच्या शब्दांमुळे त्यांच्यावर शाप आला आणि ते वाईट बनले. हालेलुया. आणि मग म्हणून तुमच्या मुलांविषयी चांगलं बोला, आपल्या स्वतःच्या जीवनाविषयी चांगलं बोला, तुमच्या नवऱ्याविषयी चांगलं बोला, तुमच्या पत्नीविषयी चांगलं बोला. हालेलुया. तुमच्या शेजाऱ्यांविषयी चांगलं बोला, तुमच्या मित्रांविषयी चांगलं बोला. हालेलुया. कबूल करा, माझ्या जीवनामध्ये देवाने मला आशीर्वादित केलेले आहे. हालेलुया. प्रियानो, ज्यावेळेस तुम्ही कबूल करणार, देवाचे शब्द बोलणार, तुमच्या जीवनामध्ये देव अद्भुत कार्य. आमेन. हालेलुया. खरोखर प्रियानो, आजचं वचन खूप महत्वाचं. म्हणून मी काय म्हटलं, आजचं वचन किल्ली आहे स्वर्ग उघडण्याची. हालेलुया. इथपर्यंत आलेत, नाकापर्यंत है ना. तुम्हाला घ्यायचे, खायचे ना, असं बोलू शकतो ना. घास इथपर्यंत आहे, फक्त काय करायचं आहे? खायचं आहे. कसं खाणार? चांगले शब्द बोलून, देवाचं वचन बोलून. ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन बोलणार, चांगले शब्द बोलणार, तुमच्या जीवनामध्ये देव त्याचे सर्व आशीर्वाद देणार. हालेलुया. ओके, यावेळेस आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूया, आपले दोन्ही हात उंच करूया आणि देवाला समर्पित करूया. हालेलुया. पिता, आम्ही तुझ्या नावाला गौरव, महिमा, आदर आणि सन्मान देतो. राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू पिता, आज तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस, या जागेमध्ये हजर आहेस. मी धन्यवाद देतो पिता. आज तुझ्या वचनामधून तू आम्हाला शिकवलंस, चांगले दिवस ज्याला पाहायचे असतील
ओ ज्याला जीवनाची आवड आहे त्यांनी वाईट भाषणापासून आपली जीभ आवरावी, आपले ओठ आवरावे. पित्या तुझी कृपा प्रत्येकाला दे. पित्या प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने भर. पित्या आम्ही प्रार्थना करते तुझ्या आत्म्याचा वर्षाव कर. आणि प्रभू प्रत्येकाची जीभ प्रभू आशीर्वाद देणारी जीभ बनव. सर्व वाईट शब्द नष्ट कर. पित्या आम्ही मागते प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने भर. पित्या आमचं अंतःकरण, आमचं मन तुझ्या वचनाने भरून जाऊ आणि आमच्या मुखातून तुझे शब्द निघतील. पित्या आम्ही प्रार्थना करतो प्रत्येकाचा मार्ग सुखाचा कर. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझं सुख दे, आशीर्वाद दे, बरकत दे. प्रभू तुझी महिमा आमच्या जीवनाच्या द्वारे कर. धन्यवाद 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 देतो. आमची प्रार्थना ऐकलीस, आम्ही तुझ्या नावाला देऊ. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन.